नमस्कार. मी वंदना सलवदी वाघमारे, समुपदेशिका तथा शिक्षिका. शुभम भवतु, सुप्रभात. आजचा विचार आहे, कधी आपण एकटं बसल्यानंतर आपल्याला थोडंसं उदास व्हायला लागतं किंवा आपण भूतकाळातील गोष्टी आपल्यासमोर आल्यानंतर थोडं अस्वस्थता आपल्यामध्ये जाणवत असते आणि ही गोष्ट प्रत्येकाला थोड्याफार फरकाने जाणवतच असते. आपल्या मनासारख्या जरी गोष्टी घडल्या किंवा नाही घडल्या तरीसुद्धा कुठं ना कुठं मनामध्ये एखादा दुखरा कोपरा किंवा एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये बसलेली असते आणि त्यामुळं मन असं उदास होतं. मग सायकॉलॉजी काय सांगते, जेव्हा आपल्याला उदास वाटतं, अशांत वाटतं किंवा करमत नाही असं आपण म्हणतो, त्यावेळेस काय करायला पाहिजे? आपल्या मनात येणारे जे विचार आहेत, वारंवार त्यावेळेस एकच विचार येत असतो. एकतर भूतकाळात घडलेली गोष्ट असेल किंवा कुणाच्या एखाद्या व्यक्तीच्या संदर्भाने असेल किंवा आपल्या हातून काहीतरी गोष्टी घडलेल्या असतील, त्या आठवून आपल्याला उदास वाटतं. अशा वेळेस ते जे मनात येणारे विचार आहेत, त्या ज्या विचारांच्या लहरी आहेत, त्या आपण कागदावरती लिहायच्या आणि तो कागद ज्या आपण उदास करणारे विचार आहेत, जे कागदावर लिहिलेले आहेत, तो जो कागद आहे, तो जो पेपर आहे, तो फाडून चुरगाळा करून कचऱ्या डब्यात टाकून द्यायचा. ही एक सायकॉलॉजी थेरपी आहे की आपल्या मनातील उदासीन, आपल्या मनातील चिंता दूर करण्यासाठी हा फार उत्तम उपाय सांगितलेला आहे. आणि तुम्हीसुद्धा जरूर, जेव्हा तुम्हाला उदास वाटतं, कोणत्या विचारामुळे, कोणत्या घटनेमुळे उदास वाटत आहे, ती लिहायची आणि तो कागद फाडून फेकून द्यायचा. धन्यवाद. शुभम भवतु, स्वयं भव.